नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे कच्च्या केळ्याची भाजी. ही बघा, हे कच्ची केळी मी अशी कापून अशी पाण्यात घालून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा, कोथिंबीर, एक टॅमॅटो, थोडीशी मिरची आणि जर असं आलं किसून घेतलंय, हे बघा, जर असं आलं किसून घेतलंय आणि लसूण 4-5 पाकळ्या. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे. हे बघा, आता मी हे पॅन घेतलेलं आहे. हे पॅन मी आता इथे तापत ठेवते आणि ह्याच्यावर मी एक टाऊलवर तेल घालते. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी वापरू शकता, कारण आपण ही पाण्याची भाजी करणार आहोत. त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी वापरू शकता तुम्ही. बघा, मी थोडंसं 1 चमचाभर तूप घालत आहे. हे बघा, अगदी थोडं, पण हे साजूक तूप आहे. तर हे मात्र आवर्जून घाला, केळ्याला खूप छान टेस्ट येते. आता हे तेल तापेपर्यंत मी काय करत आहे हे दाखवते. इथे मी दुसरा पॅन ठेवलेला आहे. आणि हे तूप मिश्रित जे तेल असतं की नाही, तेच मी जरासं ह्याच्यावर दुसऱ्या तव्यावर जरासं घालत आहे, अगदी थोडंसं. त्यातलंच तेल मी ह्याच्यात घातलेलं आहे. तुम्ही फक्त बघा मी काय करते आहे. तुम्हाला खरोखरच ही भाजी आवडेल. अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर तुम्हाला ती खरोखरच आवडण्यासारखी आहे. ह्याच्यावर तुम्ही थोडं मीठ घालून घ्यायचं या केळ्यांवर, अगदी थोडं, कारण आपण भाजीत पण घालणार आहोत. थोडी हळद घालायची आणि थोडी मिरची पूड घालायची, बस. आणि काहीच नाही घालायचं. म्हणजे दोन्ही तवे तापण्यात तेल तापत आहे. थोडा कॅमेरा सरळ करते म्हणजे तुम्हाला दिसण्यात येईल ते. हे बघा, मी थोडं कॅमेरा सरळ करत होते म्हणून तुम्हाला दिसलं नाही. आता हे 2 तवे मी ठेवलेले आहे. आता हे जे मी केळ्यांना मीठ, हळद आणि मसाला जो लावून घेतलाय, हे बघा, असा छानपैकी लावून घ्यायचा आणि थोडा वेळ ह्याच्यावर परतून टाकायचं. थोड्या वेळ केळी छानपैकी ह्याच्यावर परतली गेली पाहिजे. छान भाजून घ्या, घाई नाही करायची. गॅस बारीक ठेवायचा आणि छान ह्याच्यावर अशी भाजून घ्यायची. इथे काय करायचं, इथे आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, आता हिंग टाकत आहे. हिंग आपला छान फुललेला आहे आणि मी जिरं टाकते. जिरं सुद्धा छान फुलते.
मोहरी याला टाकायची नाही. बघा जिरं मस्त फुललेलं आहे. आता जिरं फुलल्यावर आपण काय टाकत आहोत, लसूण टाकत आहोत. इथे मी लसूण तुम्हाला मगाशी दाखवली ती टाकत आहे. आलं टाकत आहे. कोथिंबीरीचे देठ टाकते. वरचा पाला मी इथे काढून ठेवते आपल्याला वर टाकायला म्हणून. आणि हे जे देठ असतात ते टाकते. हे बघा हे देठ टाकत आहे. हिरवी मिरची टाकत आहे आणि हा कांदा टाकत आहे. जराशी कोथिंबीर वर टाकायला ठेवत आहे. बाकी सगळे आपण इथे टाकून घेत आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आलं, लसूण, मिरची, कांदा त्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि थोड्या वेळ तुम्हाला हे सुद्धा इथे परतायचं आहे. त्याला परतायला मी हा मोठा डव घेते. लक्षात ठेवायचं ह्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे म्हणून आता फक्त कांद्याला लागेल एवढंच मीठ आपल्याला इथे घालायचं आहे. अगदी थोडं, फक्त कांद्यापुरतं. मग हळद घालायची. हळद सुद्धा त्याच्यात घातली आहे म्हणजे इथे फक्त कांद्यापुरतीच घालायची आपल्याला. त्यानंतर आपला मालवणी मसाला तुमच्या घरात जो असेल तो उपलब्ध असेल तो तुम्ही घालू शकता. अगदीच काही नसेल तर पावभाजी मसालाही घालू शकता. खूप छान भाजी होते. नंतर हे धणे जिरं पूड, थोडासा गरम मसाला, आणि माझ्याकडे इथे हा किचन किंग मसाला आहे. हा मी टाकत आहे. हा बघा MDHचा किचन किंग मसाला. हा मी प्रत्येक माझ्या जेवणात टाकते. खूप छान चव येते. तुम्ही एकदा वापरून बघा किचन किंग मसाला. आणि एक माझ्याकडे आहे तो गोडा मसाला. गोडा मसाला कुठच्या भाजीला वापरायचा तर केळ्याच्या भाजीला, वांग्याच्या भाजीला आणि भेंड्याच्या भाजीला. ते काही ज्या फुलभाज्या फळभाज्या असतात की नाही त्यांना हा गोडा मसाला खूप छान जातो. पालेभाज्यांना नाही जात. तर हा तुम्ही टाकायचा आहे. हा खूप सुगंध सुटलेला आहे मस्त. तर आता हे आपले मसाले सगळे कांद्यावर घालून झाले त्यामुळे काय होतं ते जळत नाही. आता मात्र तुम्ही ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा. आता कांदा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे. आता हे टॅमॅटो टाकून द्यायचे. छानपैकी ढवळायचं ह्याला. हवी तर तुम्ही थोडीशी चव घेऊन बघू शकता. मस्त सुगंध सुटलेला आहे. अशा ह्याच्यात मन तर होतच खायचं. वाव, खूप टेस्टी झालेलं आहे. आता फक्त आपल्याला एकच काम करायचे. हे बारीक गॅसवर टॅमॅटो छान स्मॅश झाले पाहिजे जसं ठेवून द्यायचं. आता इथे बघायचं इथे आपलं केळं शिजलंय की नाही हे बघितलं पाहिजे. गॅस हवा तर तुम्ही मोठा करून त्याच्यावर छानपैकी शिजवून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा गॅस मात्र काढताना गॅस मात्र जेव्हा तुम्हाला वाटेल हे झाली आहेत केळी त्यावेळेस मात्र गॅस काढा नाही तर करपून जातील सगळी केळी. एक केळं खाऊन बघितलं तरी हरकत नाही. म्हणजे आपण लागलं जास्त शिजवायची गरज नाही. मस्त शिजलेली आहे. शिवाय इथे पण अजून ती शिजतील ना गरम तव्यावर. तरी छानपैकी शिजलेली आहे. अशी करून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही भाजी करता
तेव्हा ती कुस्करत नाही, अख्खी अख्खी राहतात आणि छान त्याला टेस्ट येते. तशा काही छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या व्हिडिओजमधून देत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी नेहमी असे नवनवीन व्हिडिओ टाकत असते. तर आता हे झालं आपलं, हे झालं. आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला टाकायचं नाही, आपले सगळे मसाले टाकून झालेले आहे. फक्त हे पूर्णतः शिजलं, हे जरा बारीक करते म्हणजे करपायला नको. हे पूर्णतः शिजलं की हे ह्याच्यात ओतायचे आणि मग 2 मला वस्तू टाकायच्या आहेत, त्या मी नंतर टाकणार आहे. तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत राहा. त्या 2 वस्तू टाकून झाल्यावर आपली भाजी रेडी. तर आता 2 मिनिटात मी हे शिजेपर्यंत येतेच. हे बघा, आता मी तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवत आहे. काय सुंदर वाफ आली बघा, आणि सुगंध तर विचारूच नका. एवढा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो एकदम छान कलर आलेला आहे बघा, दिसतच असेल तुम्हाला. हा बघा केवढा सुंदर कलर आलेला आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. जर तुम्हाला दबदबीत करायची असेल तर, जर तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी नाही टाकायचं. पण मला जरा दबदबीत करायची, म्हणजे ती भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो, म्हणून मी जरा दबदबीत करत आहे. पण नेहमी पाणी टाकताना तुम्ही गरम पाणी टाका, म्हणजे काय होईल ते शिजेल त्याच्यात पटकन. हे बघा, एकदम गरम पाणी झालेलं आहे. हे बघा, गरम पाणी झालेलं आहे. मी गरम पाणी टाकत आहे. मला कितपत पातळ हवं तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि केळी एकदम पाणी ऑब्झर्व करून घेतं, म्हणून तुम्ही थोडं पाणी जास्त टाकलं तरी चालेल. आता हे बघा, ही केळी मी ह्याच्या टाकत आहे. मस्त वास येत आहे आणि सुंदरच केळी झालेली आहे. आता जराशी चव घेऊन बघते. मस्त भाजी झालेली आहे, आंबट गोड तिखट, आणि जरा याच्यात वेगळी चव यावी म्हणून मी टॅमरिन पल्प टाकत आहे. जर तुमच्याकडे टॅमरिन पल्प नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका, थोडीशी आंबट चव येण्यासाठी. पण लिंबू टाकलं तर खूप छान चव लागते त्याला. वाव, आणि छान ह्याच्यामध्ये मिसळून घ्या. हे बघा, पाणी आता केळ्याने सगळं ऑब्झर्व करून घेतलं. त्याने काय होतं, केळी पण तुमची शिजली जातात आणि हे पाणी सुद्धा छान असं दाट भाजी होते. जर तुम्हाला अजून थोडं पातळ करायचं असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून घालू शकता. मी अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, गरम करत आहे. पाणी गरम झालं ना की ह्याच्यात टाकलं की छान होतं. आणि आता याला जास्त नाही शिजवायचंय, हे आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि दुसरे इन्ग्रेडियंट्स म्हणजे थोडीशी कसुरी मेथी टाका, अशी छान सुरगळून टाका. खूप सुंदर सुवास येतो आणि चव पण खूप छान लागते. पाणी उकळायची वाट बघते, 2 मिनिटं द्या मला, 5 सेकंद, 1 सेकंड, झालं आपलं पाणी रेडी. हे बघा, हात भाजला, अर्धाच कप होतं ना, हात भाजला, जरा सांभाळून केलं पाहिजे. हे बघा, आता मस्त याला असं, आता हे पाणी, वाव वाव, भाजी झालेली आहे. होता होता ऍक्सिडेंट होता होता वाचलेलं आहे. लिंबू, केळी, सगळ्याचा मसाला अगदी सुंदर झालेला आहे. आणि वरती ही मी कापलेली कोथिंबीर टाकत आहे.
हा बघा लूक, लूक, हा बघा लूक दिसला. तर आता गॅस बंद करत आहे. अशी भाजी तुम्हीही बनवायची आहे, मला व्हिडिओ टाकायचा आहे. आणि माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे नाही जायचं. बाय.